नमस्कार. नमस्कार. सृजन द क्रिएशन मुंबई सादर करीत आहोत कथा नातं. लेखिका मोनिका गजेंद्र गडकर. दिग्दर्शक गुरुदत्त लाड. यात भाग घेणारे कलावंत लक्ष्मीबाई, उमा, निवेदिका, शिल्पा माहुली. निवेदक वामनराव आणि रवी गुरुदत्त लाड. सृजन द क्रिएशन मुंबई सादर करीत आहोत कथा नातं. पहाटे 4चा सुमार असेल. लक्ष्मीबाईंना परत तोच भास झाला. तेच शब्द. आई, दार उघडतेस? रवीचा घोगरा आवाज. त्या उठून बसल्या. त्यांचे दुःखाने आधीच पिळवटून गेलेले पाय गळल्यासारखे झाले. भीतीचा आधार घेत घेत समोरच्या टेबलापाशी त्या गेल्या. रवीचं टेबल. तो मॅट्रिकला असताना मुद्दाम त्याला अभ्यासासाठी त्याच्या वडिलांनी वामनरावांनी बनवून घेतलेला. वाटलं होतं का तेव्हा त्याच टेबलावर काही वर्षांनी रवीचा हार घातलेला फोटो ठेवावा लागेल असा? खोलीवर अंधार साठलेला होता, पण त्या अंधारातही त्या फोटोतील रवीची रेषा त्यांना स्पष्ट दिसत होती. त्याचे कुरळे केस, डाव्या गालावरचा मस, कपाळावर पडलेली आडवी खोक, त्याचं देखणं तिशीतलं व्यक्तिमत्व त्या फोटोतही लपलं नव्हतं. आता फक्त फोटो न्याहाळत राहायचं. लक्ष्मीबाईंचे डोळे भरून आले. भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी मान वळवून झोपलेल्या वामनरावांच्या दिशेनं पाहिलं. रवी गेल्यापासून गेल्या 1.5 महिन्यात आत्ता त्यांना झोप लागू लागली होती. डोळ्यावर पाणी मारावं म्हणून त्या खोलीतून बाहेर पडून वरांड्यात आल्या. वर दांडीवर वाळत घातलेल्या कपड्यातले 1-2 वाळलेले कपडे वाऱ्याने खाली पडले होते. ते त्यांनी उचलले आणि जवळच्या स्टँडवर ठेवले. या कपड्यात आता रवीचे कपडे नाहीत. दूर कोपऱ्यात त्याच्या जुन्या झप्प्याचं कळकट पोतेलं लोंबत होतं तेवढंच. त्याने बेसिनचा नळ सोडला. थंड पाण्याने डोळे ओले केले. परत वळल्या. सहजच रवी उमाच्या खोलीकडे लक्ष गेलं. खोलीत दिवा होता. म्हणजे उमा जागीच आहे की आपल्यासारखी? झोप मोडली असेल. त्यांना वाटलं तिच्या बंद दारावर टकटक करून विचारावं, झोप येत नाही का म्हणून. मग त्यांनाच वाटलं तिला आवडेल ना आवडेल. रवी गेल्यापासून किती बदलून गेली आहे ती. काहीशी अबोल झाली आहे. त्या तशाच खोलीत परतल्या. रोजच्या प्रमाणे एकदा झोप मोडली की परत लागत नसे. सकाळी लक्ष्मीबाई स्वयंपाकघरात आल्या. तो उमा डबा भरत होती. हे काय, कोणासाठी ग? तिची आंघोळ होऊन ऑफिसची चाललेली तयारी लक्षात आली होती तरीही त्यांनी विचारलं. माझ्यासाठी. आजपासून मी कामाला जातीये. आजपासून? अगं मग बोलली नाहीस काहीच? मी नसता का डबा करून दिला? मन लागेल ना कामात. नाहीतर मी म्हणत होते काही दिवस जाऊ देत असून. नको, रजा कशाला वाढवायची? आणि कधीतरी सुरुवात करायलाच हवी. आज काय नि उद्या काय. उमा डबा उचलून तिथून निघूनही गेली. लक्ष्मीबाई चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्या. वामनराव पेपर वाचत बसले होते. उमा, अगं चहा घ्यायला येतेस ना? सवयीने त्या हाक मारणार होत्या, पण त्यांच्या लक्षात आलं उमा आताशा तिच्याच खोलीत एकटीच चहा घेऊ लागली आहे. रवीचा आणि उमाचाही आग्रह असायचा, सकाळचा चहा सर्वांनी मिळून घ्यायचा. मी निघते बस, इतकंच निरोपाचं उमाचं रिक्त बोलणं. एवढ्या मोठ्या आघाताने पोरीचं चैतन्य गेलं पार. लक्ष्मीबाई खिन्नपणे पुटपुटल्या. त्यांना गहीवरून यायला तेवढंच निमित्त पुरलं होतं. आजपासून ऑफिसला जाते म्हणाली. त्या वामनरावांना म्हणाल्या, मलाच वाटलं मन लागेल का तिचं कामात. बरं आधी बोललीही नाही. फार गप्प झालीये. सगळं दुःख आतल्या आत ठेवलंय पोरीने.
पोटभर रडली सुद्धा नाही. काळजी वाटते तिची, कसं व्हायचं. सबंध आयुष्य जायचंय पोरीचं. वाटतं म्हणावं तिला एकदा मोकळेपणाने रड ग बाई, अगदी हवी तेवढी, दुःखाला वाट करून दे. ट्रेमध्ये कब्बशा एकत्र ठेवत लक्ष्मीबाई एकट्याच बोलत राहिल्या होत्या. वामनरावांचं शांतपणे पेपर वाचणं चालूच होतं, पण मग ते एकदम तिरसटले. तिनं दुःखाला तोंड कसं द्यावं हे तू कोण ठरवणार. जो तो भोगतोच आहे की. ती तिच्या परीनं, आपण आपल्या परीनं. तिला आई नाही आणि आता वडीलही नाही म्हणून वाटतं, त्या समजुतीने म्हणाल्या. आपलं दुःख काय कमी आहे का. ये तिनं पूर्ती जिरवली आहे. सुखात आहेस काय. घे मग, कर, सहन कर. कसं करतोस बघू. त्या दैवाचं काय बिघडवलं होतं देव जाणे. वाट्याला शेवटी असे दिवस यावेत. वामनरावांनी त्याच रागानं वर्तमानपत्र मिटलं. कशाला त्रागा करायचा. लक्ष्मीबाई परत समजावण्याच्या सुरात बोलू लागल्या. हो, तागाच फक्त करायला येतो ना आता, म्हणून करतो. पोरगा लाभायचा नाही सारखी भीती कायम भासती. त्याला उशीर झाला, त्याचं साधं डोकं दुखायला लागलं. मनात भीती डोकावलीच, नाना शंका. तो असतानाचे ते दिवस असेच हातून निसटले आणि आता सगळं आयुष्य संपलं, एका क्षणात विस्कटून गेलं. लक्ष्मीबाईंच्या अंगावर सरसरून काटा आला. रवी असेल तेव्हा मॅट्रिकला रात्र रात्र अभ्यास करत बसायचा. कधी मित्राकडे जायचा अभ्यासाला. त्या रात्री नव्हता तो. वामनराव मध्यरात्री झोपेत किंचाळले. ते किंचाळणं इतकं भयानक होतं, आपण खडबडून जागे झालो. शेजारी पाहिलं तर वामनरावांना दरदरून घाम फुटला होता. केवढ्याने किंचाळलात. वाईट स्वप्न पडलं का. रवी, माझा रवी, ते म्हणत राहिले. मग ते हळूहळू शब्द जुळवत रडतच म्हणाले. लक्ष्मी, आपल्याला रवी लाभायचा नाही. अहो, असं काय म्हणता. जागे झालात का पुरते. त्यांना अक्षरशः गदागदा हलवून आपण विचारलं तर त्यांनी आपल्या मांडीवर डोकं ठेवलं आणि हमसून रडत म्हणत राहिले. मला खूप भीती वाटते लक्ष्मी. रवी नाही लावणार आपल्याला. डोळ्यासमोर रवी नसलेलं घर येतं माझ्या. कसली अभद्रवाणी तुमची. नका ना बोलू असं. मन सर्र होऊन गेलं होतं. रागही आला. आलं मनात अभद्र तर तोंडावर शब्द कशाला आणावेत. मग ते झाले शांत. पण त्यांची ती भीती एखाद्या जळवेसारखी मनाला कायम चिकटून राहिली. आणि रवी खरंच लाभला नाहीच लाभला. मोटारसायकल अपघातात त्याचं निधन झालं त्या दिवशी आपल्याच छातीवर हात मारून घेत वामनराव म्हणाले होते, आयुष्यातली भीती गेली लक्ष्मी. का असं वाटत होतं यांना. आणि तेच खरंही बाबा. नियतीची ही कुठली गणित असतात. लक्ष्मीबाईंचे डोळे दबदबले. त्यांच्या पुढे सगळा भूतकाळ उभा होता. भानावर येऊन त्या वामनरावांना म्हणाल्या, नशिबावर कशाला रागवायचं. सोसावं तर लागतच आहे. समाधान एवढं मानायचं. रवी नाही, आता उमा आहे ती आपली. एकाच जागा दुसरं कोणी घेत नसतं. किती पोकळ दुबळे आधार शोधतेस आणि आपल्याच मनाला फसवतेस. विचार केला तर उमा आणि आपल्याला आता नातं तरी कोणतं उरलं. ती स्वतंत्र आहे आणि एका मृत्यूला नाती सुद्धा बदलतात, आटतात. काही नाती तर फसवीच असतात. जवळची तर वाटतात पण ती नाती नसतातच. वामनरावांनी पाठीवर हाताची उलटी घडी घातली आणि ते तडक निघून गेले. अशी घडी घातली की समजावं ते संतापले आहेत आपल्यावरच. लक्ष्मीबाईंनी कब्बशांचा ट्रे उचलला. वाटत राहिलं
दुःखाने किती कळवट झालेत हे. मृत्यूने नाती थोडीच संपतात. कदाचित त्यात अंतर निर्माण होत असेल. मधला दुवा निखळला की एक प्रकारची पोकळी येणारच. पण उमाचं या घराशी जोडलं गेलेलं नातं कायमचं नाही. ते रवीमुळे असेल, पण रवी गेला तरी आजही ती या घरचीच की. रवी जितका आपला तितकीच उमाही का नाही. लक्ष्मीबाईंनी आंघोळ करून देवाची पूजा केली. रवी असताना वामनरावच पूजेचं बघत, पण आताच्या देवाला हात जोडणंही सोडलं होतं त्याने. स्वयंपाकही झाला. दुपार मात्र लक्ष्मीबाईंना रोजच्या प्रमाणात खायला उठली. उदास, संत, निर्जन, अगदी एकाकी. भेटायला येणाऱ्यांची वर्दळ ही महिन्यानंतर जवळजवळ संपली होती. कालपर्यंत उमा तरी घरी होती. ती तिच्याच खोलीत असायची दिवसेंदिवस. कुणी भेटायला आलं तर क्वचित बाहेर यायची, पण तिचं घरात असणंही पुरेसं होतं. नकळत त्यांची पावलं रोजच्या सारखी रवीच्या खोलीकडे वळली. धक्कत आत शिकल्या. समोरच्या भिंतीला डबल बेड होता. बेड खाली रवीच्या सपाता. त्यांना क्षणभर वाटलं नाही रवी गेलाच नाही. तो बाहेर गावी गेलाय. त्याचं अस्तित्व या खोलीत आहे तसंच आहे. त्यांनी त्याच्या पुस्तकांवरून हलकाच हात फिरवला. या पुस्तकांवरून कितीतरी वेळा त्यांचे हात फिरले असतील. वाचनाचं किती वेळ त्याला. वामनराव त्याच्यासाठी त्याच्याकडे नसलेली पुस्तकं शोधून शोधून घेऊन यायचे. त्याच्या भोवऱ्यापाशी उभ्या राहणाऱ्या 8-10 केसांच्या तुऱ्यात हाताने सळसळ करून विचारायचे, काय रवी बुवा खुश ना? मग स्वारीची मागणी वाढलेली. अप्पा अजून एकच पुस्तक हवंय आणा. त्या दिवशी हौसेने आपण त्याची पुस्तकं साफ करून लावत होतो. रवी कधी येऊन मागे उभा होता देव जाणे. आपण तंद्रीतच होतो. तो एकदम मोठ्याने ओरडला, आई काय चाललंय? हातातलं पुस्तक गळायचंच तेवढं बाकी होतं. इतकं दचकायला झालं. काय दचकलीस? चल मी करतो तुला मदत. अशी नको लावूस, मग मला ती ऐनवेळी सापडायची नाही. हे बघ तू पुसून दे बरं, मी लावतो. तास 2 तास दोघांनी एकत्र काम केलं पुस्तक लावण्याचं. मग कॉटवर आडवा होत तो म्हणाला होता, आता फर्स्ट क्लास चहा हवा. करतेस तू घे ना माझ्या बरोबर. चहा घेता घेता गप्पा चालू होत्या. मग तो आपल्या मांडीवर थोपटत म्हणाला, एक गंमत सांगायची तुला आई. माझा कॉलेजमधला मित्र आहे ना, त्याने ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास केलाय. काल मला म्हणाला हात दाखव बघू. मी म्हटलं छे माझा काही विश्वास. तर मला म्हणाला माझं भविष्य खरं होतं. त्याच्या बहिणीचा हात पाहून त्याने म्हणे सांगितलं होतं काही दिवसात तुला विचित्र अपघात होणार आहे. आणि आई 2च महिन्यांनी ती लिफ्टच्या दारातच. रवी तू नको दाखवूस हात. नाही ना दाखवणार. गंमत पण काय हरकत आहे? कसली गंमत? नाही नको म्हटलं ना. ऐक ना माझं. आपला आवाज रागात बदलला. खरकाप उडाला होता मनात. वामनरावांची अभद्र वाणी कानात आदळत होती. नाही दाखवत बस. आई पण तू काय एवढी चिडतेस? आणि हे बघ असेल माझं मरणच तर. रवी आपण चापटीच मारली होती गालावर त्याच्या. दिवसभर चैन म्हणून नव्हती. वामनरावांनी हाक मारली तशा लक्ष्मीबाई दचकून भानावर आल्या. त्यांनी भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं. चहाची वेळही टळून गेली होती. पदराने तोंड पुसत त्या स्वयंपाकघरात आल्या. मी घेतला चहा करून. जरा बाहेर जाऊन येतो, उशिराच परते. वामनराव स्वयंपाकघरात डोकावून म्हणाले, कुठे जाताय आता? लक्ष्मीबाईंनी विचारलं. पण उत्तर न देताच ते वळले. त्यांना वाटलं पुरुष माणसांचं बरं असतं. नाही मन घरात रमलं की उठावं.
पडावं बाहेर, यावं कधीही परत. त्यांना हेही जाणवलं होतं, रवीच्या खोलीत त्या होत्या हे वामनरावांना आवडलं नव्हतं. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत असतानाच उमा परतली. चहा घेशील ना, त्यांनी विचारले. नको, लागला तर मी घेईन करू, ती तुटकपणे म्हणाली. अगं, घोटभर तरी घे, दमून आली अशी, मीही घेईन तुझ्या बरोबर. पण ती आतही निघून गेली होती. रात्रीची जेवणं उरकल्यावर त्या उमाच्या खोलीत गेल्या. ती डोळ्यांवर हात ठेवून पडली होती. तिच्या पायाशी बसत त्यांनी विचारलं, तुला झोप लागत नसेल तर येऊ का इथे झोपायला? नाही, नको आई, खरंच नको, झोप लागते मला तशी, ती पटकन म्हणाली. मग तिचं तिलाच वाटलं असावं. तिने त्यांच्याकडे पाहिलं, म्हणाली, एक विनंती करू, मला काही दिवस एकटं राहू दे प्लीज. मी आतून बाहेर येऊ पाहते. एकटं बरं वाटतं मला एकतर, कारण दुसऱ्याच्या सहानुभूतीची सवय मला नाही करून घ्यायची. आणि आपलं दुःख आपलंच असतं शेवटी. समोरचा माणूस तितक्या तीव्रतेने ते नाही समजू शकत. रवीच्या आणि माझ्या आठवणी मला माझ्या पुरत्याच ठेवायच्या. आणि माझा नवरा जाणं आणि तुमचा रवी जाणं यात फरकही आहे. रागावू नका. लक्ष्मीबाईंना आता एकदम तुटले पण जाणवलं. पण तिच्या हातावर समजुतीनं थोपटून त्या उठत म्हणाल्या, नाही रागावणार बरं, तुला जसं बरं वाटेल तसं. झोप आता. लक्ष्मीबाई झोपलेल्या वामनरावांपाशी आल्या. अलगद आपलं डोकं त्यांच्या छातीवर ठेवलं. कितीही मनाला शिकवलं तरी वाहूनच जातं असं. वामनराव जागेच आहेत असं धरूनच त्या म्हणाल्या. पण जाग होत क्षणातच वामनरावांनी त्यांना खांद्याला धरून दूर केलं. त्यांच्याकडे पाठ करत कुशीवर वळून ते म्हणाले, का परत परत भूतकाळ आठवत बसतेस? रवी नावाची कोणी व्यक्ती या जगात होती हेच का विसरत नाहीस तू? मनातून त्याच्या आठवणी का पुसता येत नाही तुला? तुझ्या मनाला कोऱ्या पाटीसारखं ठेवायला शिक्की जरा. आपण निपुत्रिक आहोत असं समज. माझ्यासारखं दगड बन दगड. रवी नावाची एक व्यक्ती जी उरली नाही असं समजायचं, रवीला विसरून जायचं, इतकं रवीचं मरण जिंकता येईल? तुम्ही कुणाला सांगताय मला रवीला विसरायला? हो, आम्ही सुद्धा वडील आहोत तसे. त्याने आम्हाला अग्नी द्यायचा, पण त्या हाताने आम्हाला त्याला द्यायला लावला त्यावरच्या देवाने. त्याने तुला मला त्याचे आई वडील बनवलं ना, त्यानेच. समजलं? काय करणार? भोगा 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 फक्त. शांत व्हा तुम्ही, लक्ष्मीबाई म्हणाल्या. वाटलं उमाने आणि वामनरावांनी या दुःखाला तोंड द्यायचे मार्ग निवडले आहेत आपापले. एक एक दिवस असाच सरत राहिला. उमा आता सावरल्यासारखी वाटत होती, पण पूर्वीचं तिचं हसरेपण लागवीपण मात्र आटून गेलं होतं. वामनरावांनी रवी हा शब्दच गिळून टाकला होता, तर लक्ष्मीबाईंना मात्र रवीच्या आठवणींचा आधार वाटे. त्याच्या आठवणी त्यांनी काढल्या की वामनराव तिथून निघून जात. आत्ताच्या खोलीतला रवीचा फोटोही त्यांना डोळ्यासमोर नकोसा वाटे. उमाने तर स्वतःला ऑफिसमध्ये जास्त गुंतवून घेतलं होतं. रोजच्या वेळेपेक्षा ती उशिरा घरी येईल, अमोलपणे वावरत राहील. अलीकडे थकलेली दिसतेस का जास्त? ऑफिसात काम वाढलंय का तुझं? गेले 2 महिने उशिराही होतो तुला. त्या दिवशी रात्री लक्ष्मीबाईंनी टेबलावर पानं मांडत तिला विचारलं, मीच उशिरापर्यंत काम करत बसते, नाहीतरी घरी कुणासाठी यायचं? खरंय, रवी नाही तर कुणासाठी? आमच्यासाठी ये, बरं वाटेल. त्यांच्या तोंडावर शब्द आले.
लग्नानंतर कितीदा उमा म्हणायची, आई तुम्ही वाट पाहता ना, इतकं बरं वाटतं, आपली कुणीतरी घरी वाट पाहतंय या भावनेनेच घरी ओढीने यावं वाटतं. पण परिस्थिती बदलली की त्या म्हणण्याला तसा अर्थही उरत नाही. तेव्हा ना वामनरावांचं जेवण झालं होतं. उमा ठीक चाललंय? पानावरून उठत त्यांनी विचारलं. उमानं मानेनच होकार दिला. लक्ष्मीबाईंनी तिच्याकडे पाहिलं. ती रिकाम्या ताटात रेघोट्या मारत होती. गेले 2-4 दिवस पाहतीये कमी जेवतेस, आज तर चेहरा फारच थकलेला दिसतोय ग, त्या रेटून म्हणाल्या. तसं काही नाही ती म्हणाली, पण पुढे एकदा म्हणून गेली, आई रवी गेला त्याच महिन्यात माझी पाळी चुकली होती. बोलायला अवघड वाटत होतं. वाटलं धक्क्यामुळे पुढे मागे, पण म्हणजे लक्ष्मीबाईंनी गोंधळून विचारलं. मला दिवस आहेत, मला हे मूल हवंय. उमा अगदी शांत होती. लक्ष्मीबाईंनी उठून तिचे डोकं आपल्या पोटाशी आवळून धरलं. उमाला दिवस आहेत. खोलीत आल्या आल्यास लक्ष्मीबाई धीर एकवटून वामनरावांना म्हणाल्या, मी म्हंटल तिला कसलीही काळजी करू नकोस. काय दिवस आहेत? ते हे मूल ठेवणार आहे? असं का विचारता? वामनरावांनी आपलं डोकं खुर्चीवर मागे टेकवलं. डोळे मिटून ते म्हणाले, ठीक आहे. लक्ष्मीबाईंना वाटत राहिलं दैवानं चेष्टा मांडली आहे. रवीचं मरणही आणि त्याच्या मुलाचा जन्मही. पण उमाच्या पाठीशी उभं राहायचं. रवीचं प्रतिरूप उमात उतरलंय. उमाने रवी एकमेकात मिसळून गेल्यात. या घरात फिरून एक वेगळं अस्तित्व निर्माण होणार आहे. कितीतरी नाती नव्यानं उजवणार आणि रवीची आठवण कायम जागवत ठेवणार. उमाच्या बातमीनं नाही म्हटलं तरी लक्ष्मीबाई रवीच्या मृत्यूपासून किंचित का होईना लांब गेल्या होत्या. हळूहळू उमेद धरून त्यांनी तयारी चालू केली होती. छोटी झबली, दुपटी, लंगोट, शिवाय उमाचं खाणं पिणं. पण हेही लक्ष्मीबाईंचं वागणं वामनरावांना पटत नव्हतं. एकदा ते तडकून लक्ष्मीबाईंना म्हणाले, तू वेडी आहेस लक्ष्मी. मृत्यूनं संपवलेलं नातं तू हट्टानं जिवंत करू पाहते आहेस. उमाशी हे संपलेलं नातं असं सक्तीनं जोडून ठेवत. हा माझा मार्ग असेल तोंड देण्याचा, तुमच्यापेक्षा वेगळा म्हणा. त्या ठाम राहून म्हणाल्या होत्या. तुम्हीच म्हणाला होतात ना, दुःखाला तोंड देण्याचे मार्ग ज्याचे त्याचे वेगळे म्हणून. डॉक्टरांकडे नियमित जातेस ना, चौथा संपेल नाही आता, आणि दगदगही आता कमी कर हो. नाही म्हटलं तरी गर्दीतून जायचं. लक्ष्मीबाईंनी त्या दिवशी भांडी विसरताना उमाला विचारलं. 2 दिवसांपूर्वी गेले होते डॉक्टरांकडे. ठीक आहे सगळं म्हणाले. ओट्यावर ओली भांडी पालथी घालत उमा म्हणाली. तेवढ्यात वामनराव आत आले. उमा इकडे बैस, बोलायचंय तुझ्याशी. काय आप्पा? हे बघ, तू तुमचं मूल ठेवायचा निर्णय घेतलायस. मला हे मूल हवंय. आम्हा दोघांनाही फार मूल हवं होतं आप्पा. नाही, त्याबद्दल मला काही म्हणायचा अधिकार नाही. तो अधिकार सर्वस्वी तुझा आहे. पण हा मोठा आणि तितकाच महत्वाचा निर्णय तुझ्या धीरानं घेतलास, तसा त्या मुलाला भक्कम आधार देण्याची जबाबदारीही तुझ्यावर आहे. मी तोही विचार केलाय. नाही, ते इतकं सोपं नाहीये उमा. वाट्याला आलेलं दुःख एक प्रकारे सुरुवातीला बळ देत असतं माणसाला सगळं निभावून नेण्याचं. पण काळ जातो तसं दुःख मागे पडतं आणि समोर अनेक प्रश्न उभे राहतात. रवी जाणं हेच इतकं अघटित आहे आप्पा, की त्यापुढे संबंध आयुष्यच म्हटलं तर मोठा प्रश्न झालाय.
पुढच्या आयुष्याचं काय आणि कसं करायचं याचा विचार मी करतच नाही. तो आत्ताच तुला करायला हवा उमा. आयुष्य एका क्षणी असं स्तब्ध झालं की ते जाणीवपूर्वक पुढे रेटावंच लागतं, कोणता ना कोणता मार्ग अवलंबून. म्हणजे इतका वेळ शांतपणे भांडी विसळत राहिलेल्या लक्ष्मीबाईंनी एकदम विचारलं. म्हणजे उमा, तू दुसऱ्या लग्नाचा विचार करावास असं मला वाटतं. पण लग्न हाच मार्ग आहे? नाही अप्पा, रवी शिवाय मी अन्य कोणाचा नाही विचार करू शकत. उमा, तुझा आणि रवीचा सहवास किती वर्षाचा? लग्नानंतरची 2 वर्ष आणि आधीचे 6 महिने, त्यावर संबंध आयुष्य काढावंस ते ठीक, मानलं एक वेळ. पण तुझ्या गर्भाचं काय? त्यांना कायम वडिलांच्या छत्राशिवाय जगावं का? लक्ष्मीबाई बोलल्या नाही, पण मनात आलं त्यांच्या. असं बोलून वामनराव तिच्यावर दडपण तर आणत नाहीये. उमाचे या घराशी असलेले बंध दृढ झाले आहे, ते तोडणं तिला अशक्य वाटणारच. हे बघ उमा, मुलाला आई वडील या दोन्ही नात्याची नितांत गरज असते. तुझी आई लवकर गेली, मी तुला काय सांगणार, तुला अनुभव असेल. त्यातलं एक नातं नसेल तरी थोडंफार अनाथपण त्या मुलाच्या वाटेला अपरिहार्यपणे येतच. तू आई वडील दोघांची भूमिका पार पाडू शकशील, पण त्या नात्याची भूमिका ते नातच उत्तम रीतीनं पार पाडू शकतं. हे बघ उमा, मी एक स्थळ आणलंय. मुळगावकर आडनाव आहे त्यांचं. मुलाचं नाव श्रीधर मुळगावकर. रवीच्याच वर्गात होता, कॉलेजात म्हणे. बायको वर्षापूर्वी कॅन्सरने केली. त्याचा धंदा आहे स्वतःचा. मला वाटतं तुम्ही दोघं एकमेकांना भेटा 1-2दा, अगदी सहज, काहीही मनात न ठेवता. मग विचार करा, काही नाही, माणसं चांगली आहे, सुशिक्षित आहे, तुझ्या अवस्थेची त्यांना कल्पना आहे, मान्य आहे त्यांना. तिच्या या नाजूक अवस्थेत तुम्ही? कल्पना आहे मला, पण हीच वेळ योग्य आहे यातून बाहेर पडण्याची. उमा, अंतिम निर्णय तूच घ्यायचा आहेस. वामनराव थांबले तसं लक्ष्मीबाईंनी उमाकडे पाहिलं, ती शांत झाली. ती शांत होती. तू दडपण घेऊ नकोस पण, त्या म्हणाल्या. ती गेल्यावर त्या वामनरावांना म्हणाल्या, तुम्ही उमावर सक्ती का करताय अशी? काय बोलतेस? सारं तिच्यावर सोपवलं आहे मी. पण आपण आहोत की तिला. कसं समजत नाहीये तुला? इतकी फावडी का होतेस? उमा पुढे संबंध आयुष्य पडलंय. आज ना उद्या तिला तिच्या आयुष्याचा नव्याने विचार करायला नको. जितका ती लवकर निर्णय घेईल तितकी पटकन या सगळ्यातून बाहेर पडू शकेल ती. तुम्हाला रवीच्या मुलाबद्दलही. रवीशी नातं संपल्यावर उरलं काय आता? उमानं तरी तुझ्या गेलेल्या मुलाची बायको म्हणून कायम का जगावं? आणि त्याचं मूल त्याच्या पश्चात एकटीनं का वाढवावं? तुझ्यासाठी, आपल्यासाठी. लक्ष्मीबाई गप्प होऊन गेल्या. 2-2.5 महिने उलटून गेले. उमा त्या गोष्टीबद्दल काहीच बोलत नव्हती. 1-2दा ती श्रीधरला भेटली, त्याच्या घरीही जाऊन आली. वामनरावनी तिला त्यावर काहीच विचारलं नव्हतं, पण त्या मंडळीला काहीतरी सांगणं जरुरीचं तर होतच. त्यांना घाई नव्हती, पण निर्णय तर घ्यायला हवा होता. होकार वा नकार. लक्ष्मीबाई हॉलच्या खिडकीत उभ्या होत्या. लांबून त्यांना उमा येताना दिसली, अवघडलेली, ओढलेली. त्यांनी दार उघडलं. चपला काढताना बाजूने तिचं पोट आता चांगलंच पुढे आलं होतं. 7वा महिना सरत आला होता. चेहऱ्यावर एक प्रकारची सूजही आली होती. पोटाकडे पाहून वाटलं मुलगाच होणार बहुधा. आज रवी असता तर हे दिवस किती आनंदात घालवले असते. उमाचं डोहाळ जेवण, गोड कौतुक. दूध देऊ गरम करू? नको, चहा झालाय, मी पडते जरा.
8 वाजून गेले. उमाच्या खोलीत अंधार होता. लक्ष्मीबाईंनी लोटलेले दार किंचित उघडून कानोसा घेत विचारलं, उमा, बरी आहेस ना? पाठीमागून वामनराव खोलीत शिरत होते. काय म्हणतेस? तब्येत बरी आहे ना? वामनरावांनी उठलेल्या उमाला विचारलं. मग थांबून ते म्हणाले, काही विचार केलास? कशी वाटतात माणसं? उमानं उत्तर दिलं नाही. मी पाठीमागे नाही लागत तुझ्या? नसला केलास तर? नाही, मी केलाय विचार. शेवटी रवीच्या मृत्यूपेक्षा येणारा आमचा जीव महत्वाचा. मी तयार आहे. आणि ती बांध फुटल्यासारखी रडत राहिली. लक्ष्मीबाईंना धक्का बसला होता. उमा तयार आहे? त्यांचेही डोळे गळू लागले. त्यांनी जवळ जाऊन तिला मिठीत घेतलं. त्या एकीकडे आपले डोळे पुसत होत्या आणि दुसरीकडे तिला थोपटत राहिल्या होत्या. काय करणार उमा? वामनराव हताशपणे डोक्याला हात लावून तुटपुटले. फक्त काही महिने जाऊ दे. मी श्रीधरनं तसं सांगेल. उमा स्वतःला सावरत म्हणाली. वामनराव उठले. तिच्या डोक्यावरून त्यांनी समजुतीनं थोपटल्यासारखं केलं आणि ते खोलीतून बाहेर पडले. योग्य केलंस उमा तू. आम्ही किती दिवस पुरणार? त्या जीवाला आधार हवाच कायमचा. लक्ष्मीबाईंना वाटलं उमाला आपल्या समजावण्याची गरज नसेल. तिच्यापेक्षा आपण स्वतःला समजावत आहोत. चला, पाहा म्हणताय ना? वामनरावांनी दारात उभं राहून लक्ष्मीबाईंना विचारलं. रात्री वामनरावांचा डोळा कधी लागला लक्ष्मीबाईंना कळलंही नाही. खोलीतला दिवा तसाच होता. त्या उठल्या. दिवा बंद केला. उमाच्या खोलीत दिवा नव्हता. सगळं घर शांत होतं. त्या शांततेनं पूर्ण घरच फरक दिसत होतं. किती नाती रवी जाताना अशी उसवून गेला. आपल्याला मात्र कुठलाच मार्ग नाही सापडला. ना दुःख सोसण्याचा, ना ते ओलांडण्याचा. त्याने खिडकी बाहेर पाहिलं. फक्त अंधार. चाहूल नव्हती कुणाचीही, कसलीच. खिडकीजवळ लहानपणी रवीनं लावलेला सोनचाफा किंचितच हिंदकळत होता. पण तो सोनचाफाच काय, काहीच लक्ष्मीबाईंच्या डोळ्यांना दिसत नव्हतं.